लेखापरीक्षणातील काही बाबी चिंताजनक असून राज्यासाठी त्या अडचणीच्या ठरतील, असे वक्तव्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले। सहकार विभाग आणि महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनच्या वतीने 97वी घटना दुरुस्ती आणि प्रस्तावित कायदा या विषयावर आयोजित सहकार परिषदेच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री उपस्थित होते। या प्रसंगी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्रकाश सोळंके, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, आनंदराव अडसूळ, आमदार उल्हास पवार, बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, सहकार सचिव राजगोपाल देवरा, सहकार आयुक्त मधुकर चौधरी उपस्थित होते। मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, केंद्र सरकारच्या सहकार विषयक 97व्या घटना दुरुस्तीमधील काही तरतुदी स्वागतार्ह आहेत, तथापि लेखापरीक्षणासह काही बाबी चिंताजनक असून राज्यातील त्या अडचणीच्या ठरतील। त्यामुळे सहकारी संस्थांवर राज्य सरकारचे नियंत्रण असणे गरजेचे आहे। तथापि केंद्रांच्या सहकार विषयक घटना दुरुस्तीची अंमलबजावणी करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येईल। नव्या घटना दुरुस्तीनुसार संस्थांच्या लेखापरीक्षणाचे अधिकार तसेच संचालक मंडळाच्या बरखास्तीचे अधिकार सहकार खात्याकडे राहणार नाहीत। त्यामुळे सहकारी संस्थांवर सरकारचा वचक राहणार नाही। सहकार मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील सहकारी संस्थांमध्ये 4 लाख कोटींच्या ठेवी आहेत। त्यामुळे सहकार चळवळींवर जनतेचा विश्वास आहे हे स्पष्ट आहे। घटना दुरुस्तीमुळे संभाव्य धोके लक्षात घेऊन सहकार कायद्यात सर्वसमावेशक बदल करावेत, असेही ते म्हणाले। त्या सहकारी चळवळीला आपण सुदृढ पायावर आणू शकतो। 97व्या घटना दुरुस्तीच्या निमित्तानं आपल्याला संधी मिळाली, त्याची चर्चा झाली पाहिजे। मी सहकार खात्याचं अभिनंदन करतो की त्यांनी इतक्या लवकर कायदा येऊन जानेवारी महिन्यापासून आलाय, पण ही कळायला की काय काय दुरुस्त झालं ते कळायलाच काही वेळ लागला। म्हणजे खरंच आपल्याला असे काही नियम केले आहेत का त्याचे कागद आणण्याकरता वगैरे वेळ लागला, पण मला वाटतं अजूनही आपल्याला या पुढच्या 6 महिन्यामध्ये किंवा पुढच्या मला वाटतं 1-2 महिन्यामध्ये तज्ञ समितीचा रिपोर्ट आला पाहिजे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये आपण जर हे विधेयक मांडलं तर मग ते जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे जर पाठवायचं तर तिथे जाऊन देखील चर्चा होईल आणि मग ते विधेयक आपल्याला पुढच्या जे हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला पारित करता येईल। परंतु माझी विनंती सहकार खात्याला एवढीच आहे की फक्त एवढंच 97व्या घटना दुरुस्ती पुरतच आपण मर्यादित राहता कामा नये। सहकार खात्याला एक नवी दिशा देण्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे, विशेषतः आणखी भांडवल आपल्याला कसं उभं करता येईल। सहकारी संस्थांची खाजगी संस्थांच्या बद्दल पार्टनरशिप आपल्याला कशा प्रकारे आणखी मजबूत पाया उभी करता येईल। आज को जनरेशनच्या निमित्तानं साखर कारखान्यांनी एक वेगळा त्याचा प्रकार सुरू केला, वेगळी प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्यातून जवळजवळ 650 मेगावॉट आज अतिरिक्त अपारंपरिक ऊर्जा आपण एक को जनरेशनच्या माध्यमातून निर्माण करतो। आणि याकरता आणखी काही नियम सहकारी साखर कारखान्याच्या चळवळीला मजबूत पाया उभं करण्याकरता आपल्याला इक्विटी भांडवल उभा आणखी करता येईल का, त्याबद्दल काही नियम आहेत। त्यामध्ये आम्ही कल्पक नावाचं चलन त्यांनी निर्माण केलं आणि त्यांना लक्षात आलं की अमेरिकेसारख्या देशाशी, चीन सारख्या उगवत्या अर्थव्यवस्थेशी, भारतासारख्या एक 120 कोटी लोकसंख्येच्या देशाची स्पर्धा करायची असेल तर छोट्या छोट्या देशांना आपला स्वतः असा वेगळा करून चालणार नाही आणि म्हणून ते एक प्रचंड मोठा एक क्रांतिकारक निर्णय त्यांनी आर्थिक एक युनियन निर्माण केली, ती व्यापाराकरता केली। अशा देशामध्ये कुठल्याही एकमेकाच्या देशामध्ये जायला व्हिसा लागत नाही, कुठं बॉर्डरवर कोणी थांबवत नाही, ऑक्ट्रॉ नाही, कस्टम ड्युटी नाही आणि त्यामध्ये व्यापार करण्याकरता सोपं व्हावं आणि स्पर्धेमध्ये उतरण्याकरता युरोपला अमेरिकेशी, चीनशी, भारताशी अशा देशांची स्पर्धा करता येईल म्हणून त्यांनी असा उपद्व्याप मांडला।